काय बोलताय तुम्ही? आठवत नाही तुला मालू? कशाबद्दल बोलताय? अगं नानीचं आणि मामीचं भांडण झालं होतं आणि त्या दोघींनी तुला आणि कुंदाला बोलायला बंदी घातली होती. काय चिडली होतीस तू, आठवतं का? बापरे. तुम्ही रोज बाहेर असता. हो काय? अगं हाऊस म्हणून जात नाही मी बाहेर. एक अख्खा दिवस ना नानींबरोबर राहून दाखवा मला. 28 वर्ष राहिलोय मी. एक मैत्रीण होती माझी चाळीत. कोण ग? कोण काय कोण? कुंदा. अजून कोण होती म्हणजे मग काय झालं काय कुंदाला? नानींचं आणि मामींचं भांडण झालं की नाही माहितीये मला. काय मचमच मचमच आवाज करताय खाताना? आता खीर खाताना असं थोडंफार होणारच ना मालू. डोकं उठलंय माझं. मालू तू उगीच वड्याचं तेल वांग्यावर काढू नकोस. नानी मला कुंदाशी बोलून देत नाहीयेत. का? मामींशी भांडण झालंय ना त्यांचं. अगं मग त्याचा इथे काय संबंध? आता सासूबाईंशी भांडण झालंय तर सुनेशी बोलून देतील का त्या मला? का त्याला काय झालं? तसं नसतं हो. ए मालू मला सांग, तू नानीच्या विरोधात बोलतेस का नानीच्या बाजूने बोलतेस? आता नानींना जे वाटतंय की मी कुंदाशी बोलू नये ते बरोबरच आहे. हा मग झालं तर. पण मला बोलायचंय ना कुंदाशी. अगं का? का म्हणजे काय? मैत्रीण आहे ती माझी. हे बघ मालू, मैत्रीण असली म्हणून काय असं सतत आपलं मैत्रिणीशी बोलायलाच पाहिजे असं काय नसतं. आता मी कृष्णाची 6 महिने बोललो नाही. कृष्णा तुमची मैत्रीण आहे का? कृष्णा मैत्रीण कशी असेल माझी? तो माझा मित्र आहे. मग विषय मैत्रिणीचा चालला होता ना? अगं तसं नव्हे मालू, मी हे दिलं तुला एक उदाहरण. विषय कुठलाही असो त्या कृष्णाचं नाव मध्ये आलंच पाहिजे. चुकलं माझं आई, चुकलं. नाही आता खरं सांगूनच टाका. कृष्णा बाई आहे का बुवा? ही गाडी अशी तुझी नानीवरनं माझ्यावर कशाला सरकली उगाचच? मग काय सारखं कृष्णा कृष्णा कृष्णा? विषय तू काढलास मालू. मी विषय कुंदाचा काढला होता, कृष्णाचा नाही. हे बघ, कुंदा जशी तुझी मैत्रीण आहे तशी कृष्णा माझी मैत्रीण आहे. कृष्णा माझा मित्र आहे. नानी म्हणतात ना तेच खरं. नानी काय म्हणते नानी? तुमचा भरवसा नाहीये त्यांना. तू नानीचं काय ऐकतेस? खरंच ते कुंदाबद्दल नानी वाटेल ते बडबडत असते, वाटेल तशी काय काय बोल लावत असते तिला. आणि तुला खरं सांगू का, ती आई आहे माझी नानी. मी हे बोलायला नको खरं तर, पण आज बोलतो. नानीला भांडण करायला, कचा कचा ओरडायला, करायला, लोकांमध्ये लावालावे करायला प्रचंड आवडतं. आणि ते केलं नाही तर तिला रात्रीची झोप लागत नाही. छंद आहे तिचा, विरंगुळा आहे तो. लक्षात येते का मी काय म्हणतोय ते? खरंय हो तुमचं. म्हणून मी तुला म्हणतोय की या गोष्टीचा तू अजिबात विचार करू नकोस. म्हणायला सोपं आहे तुम्हाला. आम्ही दोघीच असतो दिवसभर एकट्या. बंडीला बोलूया का? नको नको. का? नाही म्हणजे कशाला? त्यांचा संसार आहे, मुलं बाळ नवरा. नको. मग आपण नळीला बोलू. नको. का ग? म्हणजे भांडणं होतात सारखी त्यांची आणि नानींची. पटत नाही एकमेकींशी. नको. बसू दे भांडत, आपण त्यातनं सुटू. बसू दे दोघींना भांडत. तुमची होईल, मी आगेतून फुपाट्यात. म्हणजे? नाही म्हटलं परीक्षा बिरीक्षा असतील ना मुलांच्या, आपल्यामुळे त्रास नको त्यांना. वा ग वा. हो खीर देतेस का जरा? तुम्ही आधी ह्याच्यावर मला तोडगा सांगा. खीर खाल्ली की सुचेल. अहो माणसात राहतो आपण, जुळून घ्यावं लागतं. नानी सगळ्यांशी भांडतात, गिरणीत मंडईत नळावर. कुणाशीही पटत नाही त्यांचं. मला बघून लोक कुजबुजायला लागतात. मग शी की लाज वाटते मला. तू लक्ष देऊ नको ग. लक्ष नाही द्यायचं म्हणजे काय? हे बघ, या कानाने ऐकायचं, इथेच उलट होऊन या कानाने सोडून द्यायचं. ह्या कानात येऊच द्यायचं नाही. नानींचा स्वभाव बदलला पाहिजे ना मालू. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. हो पण काहीतरी केलं पाहिजे ना. समाजात राहतो आपण. बापरे, समाज काय भाषण वगैरे द्यायला लागलीस की काय हल्ली? मला सांगा, शेजाऱ्या पाजाऱ्यांची भांडण्यात काही अर्थ आहे का? खीर देतेस का मालू? इथे खिरीचं सुचतंय तुम्हाला. माझा जीव चाललाय. मालू चिडू नकोस. चिडू नको तर काय मग? हे बघ, आपण एक काम करूया, आपण नाचूया.
नाचल्यावर मज्जा येईल, तुलाही छान वाटेल, मलाही छान वाटेल. चेष्टा करताय माझी? चेष्टा नाही का, तुला हसवण्याचा प्रयत्न करतोय. नाही हसायचंय मला. मग थोडी शांत तर हो, चिडतेस किती? अगं आता अरे कुंदानी गवार केली होती. अगं रडण्यासारखं काय मग त्यात? माझ्यासाठी केली होती. अरे वा. अरे वा काय अरे वा? मग काय म्हणू? काही म्हणू नका, ती खीर खा. बरं काय? तूच म्हणालीस ना. हो, माझं सगळंच ऐकता ना तुम्ही. बर, मग काय करू म्हणतेस? तुम्ही नानींशी बोला. काय? वा, रात्रभर रामायण ऐकून रामाची सीता कोण? मला माहितीये, रामाची सीता बायको. फाजीलपणा पुरे. ठणकावून सांगा नानींना. काय? त्यांना मामींशी बोलायचं नसेल तर बोलू नका म्हणा. पण मालूनी कुंदाशी बोलायचं नाही ह्याचं काय कारण? काय कारण? मला नका विचारू, नानींना विचारा. मी? हो, तुम्हीच. मग तूच का नाही विचारत स्वतः? एवढंही करू शकत नाही का हो तुम्ही बायकोसाठी? खिरी देतेस का जरा? आधी नानींशी बोला, मग दे. मालू 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 ठीक आहे. ती मामी एवढा तमाशा करून गेली आपल्या घरात येऊन, ही कुंदी एका शब्दानं सुद्धा तिला बोलली नाही. सासूच्या रीला री ओढत होती. असं तरी म्हणायचं की जाऊ द्या हो मामी, आपण रोज एक कपभर दूध घेऊन जातो यांच्याकडून, थोडस ऋण मानू द्या, जाऊ दे, कशाला भांडायचं. पण नाही, ही आपली गप्प. तुझी बायको नंबर 1 ची बावळट. एवढ्या सासूचा घराचा अपमान होत होता, कशाला जायचं बोलायला त्यांच्याशी? हा, एवढा काय पुळका तिला शेजाऱ्यांचा? हे बघ, तिला दिवस गेलेत म्हणून मी तिला काही बोलत नाही, पण म्हणून मला काही कळत नाही असा त्याचा अर्थ होत नाही. पानाला हात लावायचा नाही. अगं दे की एखादं, त्यात काय झालं? बोक्या लाटणं घाली ना पाठीत तुझ्या. ते काय तू नेहमीच घालतेस? होबाट फोडीन मग तुझं. कधीतरी पानही घालत जा ना तोंडात. आठवतं का अण्णा काय म्हणायचे? काय म्हणायचे? मुलांना विडे द्यायचे नाहीत. का? कारण आता विडा मागतोयस, नंतर विड्या मागशील. परवा ते काय सुरूच आहे? हा, ते काय सुरूच आहे का तुझं अजून? मग हे बघ नानी, आता मी मोठा झालो. माझ्यापेक्षा पण? नाही, मी बाप होणार आहे ना आता. पण माझ्याकरता तू माझा मुलगाच आहेस. अगं पण मी अण्णांना वचन दिलंय आणि ते वचन मी मोडू शकत नाही. ए नानी, कधीतरी तू माझं ऐकत जा ना ग. मी फक्त माझ्या आई वडिलांचं ऐकते आणि तुझ्या वडिलांचं ऐकते. इतरांनी कुणी मला शहाणपणा शिकवावा अशी कुणाची पात्रता नाही आणि लायकी सुद्धा नाही. त्या बायकोला जाऊन सांग जा, शेजाऱ्यांना पुळका करायचा नाही जास्त, त्यांची लायकी नाहीये. हा, शेजार धर्म पाळावा लागतो. ही बाई सरळ घरात येते आणि मला कजाक म्हणते. काय चुकलं? काय मालूचं काय चुकलं ते सांगशील का मला? मग इतक्या वेळ मी काय पुराणातल्या गोष्टी सांगत होते तुला? असं नाही, म्हणजे मी सांगतो मी मालूला. असे सांगू नको, सरळ जाऊन ठणकावून बजावून सांग तिला, सांगून ठेवते मी. हे बघ, ठणकावून सांगतो मालूला, असं एकदम. त्याची काळजी करू नकोस. पण एक कुतूहल म्हणून तुला विचारतो नानी, हे जे तुझं भांडण झालं, माझं हे जे आपलं भांडण झालं मामीशी, मग ते मामीशी झालं ना, मग त्यात कुंदावहिनींचं काय? काय माहितीये का, की आई वडिलांची पुण्याई मुलांच्या उपयोगी पडते. आई वडिलांचं ऋण मुलांना फेडावं लागतं. हो, तसं आई वडिलांचं भांडण मुलांना पुढे चालवावं लागतं. आणि तोच रिवाज आहे. कुणी काढला हा रिवाज? मी. मस्त आहे. हा, नाही पण गडबड आहे, गडबड आहे. कसं आहे, भांडण मामीशी आहे आणि मग कुंदा तर सून आहे ना तिची. हा, बरोबर आहे, मुलाची अर्धांगिनी. त्यामुळे हे भांडण तिला पुढे चालवावंच लागणार आहे. अगं पण नानी, तू आता मला जास्त शहाणपणा शिकू नको, डोकं फिरू नको, सांगून ठेवते. तुला एवढा लहानाचा मी मोठा केला, त्याचा ऋण मान. आणि बायको समोर असं ताटाखालचं मांजर होऊ नकोस. जरा वाघासारखी डरकाळी फोड. हे काय बछडा आहे ना मी अजून. बरोबर आहे,
माझ्या समोर तू बछडाच आहेस, पण ही डरकाळी बायको समोर जाऊन फोडायची. आणि लक्षात ठेव, पुन्हा जर मला ती कुंदी बरोबर बोलताना दिसली तर तुझी पाठ आहे आणि माझं लाट नाही. उठ चल. अरे बापरे, किडा आला किडा. तेवढेच विडा मिळाला. विडा मिळतो, पानाला हात लावतोय. काय हो, बोललात का? कोणाशी? हो, नानींशी. हो. ओरडल्या का मग? हट! ती कसली ओरडते? मीच ओरडलो तिच्यावर. मग म्हटलं अशी वाघाची डरकाळी फोडली. म्हटलं माझ्या बायकोवर कसली बंधनं घालायची नाही. मग काय तिने तिचं पुराण चालू केलं. मग मीही माझं पुराण चालू केलं. भांडायला लागली. म्हटलं भांड, किती किती भांड. म्हटलं हे बघ, आपले मालू माझी बायको आहे, तिला अशी बंधनं घालायची नाही. ती कुंदाशी बोलेल, मंदाशी बोलेल, फुंदा चुंद कुणाशीही बोलेल, अजिबात बंधनं घालायची नाहीत, अजिबात सक्ती करायची नाही. मग काय मी सरळ सांगितले तिला, हे बघ मी नवरा आहे मालूचा, ती माझी बायको आहे, मी मालूला मोकळीक दिली आहे आणि तू त्यामध्ये पडलीस तर ते मी अजिबात सहन करणार नाही. मग अगं मग काय नाही, म्हणजे किती धीटात हो तुम्ही. हो, तुम्ही आहेच. माझं मन सोन्यासारखं आणि शरीर पोलादी आहे. मालू, खीर देतेस ना? हो, देते. आणि आई साजूक तूप घाल. हो. बर, मी उद्यापासून बोलू शकते ना कुंदीशी? कुंदी कुंदी उद्यापासून म्हणजे तुम्ही सांगितलं ना नानींना? सांगितलं नानीला, स्पष्ट सांगितलं की ती बोलणार. पण कसं आहे मालू, तूही लक्षात घे, लगेच अगदी उद्या म्हणजे लगेच उठल्या उठल्या आधी पहिल्यांदा कुंदीशीच बोलायचं असं करू नकोस. कसं आहे, वाईट दिसतं, नाकावर असं टिचून डिवचून मुद्दामून केल्यासारखं वाटतं, नाही का? पण का? त्यांचं भांडण त्यांच्यापाशी आणि आमची मैत्री आमच्यापाशी. हा, पण मी काय म्हणतो, बोलू नको असं म्हणत नाही का मी. बोल पण जरा गोष्टी निवळू दे. आता गोष्ट निवळेपर्यंत मी तिला घरात नाही बोलवणार, पण म्हणून काय चोरून भेटायला हवं का मी तिला? अगं काही दिवस जरा चोरूनच बोल ना तू. का बोलायला नको म्हणतोय का मी? बोल, चोरून बोल. आपण कसे लहानपणी, म्हणजे अण्णा मला सांगायचे, टेण्याबरोबर बोलू नको. मी कसं लहानपणी चोरून बोलायचो टेण्याशी. आपण काय लहान राहिलोत का? आता आई वडील होणार होत आपण. तो पण नानीसाठी मी लहानच आहे ना. तुम्ही काय बोलताय ना, मला हे कळतच नाहीये. मलाही तुम्ही नानींशी बोललाय ना, त्यांना पटलंय ना सगळं, मग चोरून का बोलू मी? नाही, ते खरं आहे. नानींशी मी बोललोय हे खरं आहे, पण ते नानीला कितपत पटलंय हे मला कुठे माहिती आहे ना. आणि हे बघ, आत्ताच धूळ उडाली आहे सगळी, उगाच आगीत तेल नको. सगळं शांत होऊ दे, निवळू दे, थंड होऊ दे, मग आरामात बोल, चोरून हळूच. मी करतो काहीतरी नंतर. म्हणजे मुख्य मुद्दा हा आहे मालू, की नानीने जरी तुला परवानगी दिली तरी कुंदाच्या मामीने परवानगी द्यायला हवी ना. आणि त्या परवानगी देतीलच असं काही नाही, म्हणजे त्या नाही म्हणतील उद्या, मग काय कसं बोलणार? अगं बाई, हे लक्षातच आलं नाही माझ्या. तुम्ही कसा सगळ्या बाजूनी विचार करता. भारीच चालतं बाई तुमचं डोकं. चोरूनच बोलशील ना? हो, चोरूनच बोलीन. खीर देतेस? हो, देते. साजूक तूप? हो. मी हात देतो, सावकाश. काय ग कुंदे, गवार आज पुन्हा केलीस? काल निवडली होती ना, त्यातली थोडीशी काढून ठेवली. ती करशील ग कुंदे माझ्यासाठी? तू नाही केलीस खीर? पटकन खा. हो. यांची भांडणं लवकर संपायला हवी ग कुंदे. हो ग बाई, मामी तर इतक्या शिव्या घालतात नानींना आणि नानी मामींना. माले, एक सांगू का ग?
मी ह्यांना स्पष्ट सांगितलं. काय? म्हटलं मला मालीशी बोलायचंय. मग मग कडा भांडले मामींची. अगं बाई, हो? हो, त्या आता अजूनच चिडलेत. आता काय गो कुंदे? काय माहिती, हे आले संध्याकाळी कळेल काय ते. मला तुम्ही बोलला नव्हता तसं नानींशी. कसं बोलणार? ते नेहमीच आहे तुमचं. तुला सगळं माहिती होतं आणि तरी तुझी अपेक्षा होती मी नानीला बदलावी. अगं साक्षात ब्रह्मदेवाला शक्य नाही तिला बदलणं. पण मग तुम्ही माझ्याशी खोटं का बोलायचात? मी खरं सांगितलं असतं तर तुला वाईट वाटलं असतं. खरंय हो तुमचं. अहो पण ते वयच तसं असतं ना. असं वाटत असतं ना की आपले सगळे प्रश्न आपल्या नवऱ्याने सोडवावेत आणि आपल्या सासूला समजवावं. पण आता कळतोय हो मला, ते इतकं सोपं नसतं. सांगू का मालू, मला तुला मदत करायची असायची पण माझ्या हातात नव्हतं ते. तरी तुम्ही खूप करायचात हो माझ्यासाठी. आणि शेवटी तर ती किमया तुम्ही दाखवली सुद्धा. किमया मी नाही, अण्णांनी केली. नाव फक्त त्यांचं हो, पण डोकं तुमचंच होतं की नाही? हा? मला क्षमा करा, मला क्षमा करा. मी पुन्हा असं नाही करणार. मी आईला शिळा भात मालू. खायला नाही घालणार. मालू. काय झालं? अगं नानी, नानी काय? अगं असं काय ऐक ना, ओरडते का भांडते काय कळत नाही. आवाज बघ केवढा येतोय. मला क्षमा करा, मला क्षमा करा. अगं बाई, हो. मी पुन्हा असं नाही जाऊन करणार. बघूयात का? चल पटकन चल. मला क्षमा करा, मला क्षमा करा. मी पुन्हा असं नाही करणार. मी आईला शिळा भात खायला नाही घालणार. माझं चुकलं. पुन्हा नाही करणार असं. मला क्षमा करा. मी पाया पडते. नानी, 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 अगं काय झालं? नानी जागी हो, काय झालं? नानी, मला क्षमा करा, मला क्षमा करा. मालू एक काम कर, पाणी आण. ए नानी काय होतंय? खायला शिळा भात नाही घालणार. जागी हो नानी. नाही घालणार. ए अगं मालू, ए अगं पाजू नको. शिंपड घ्या तुम्ही शिंपडा. नाही मग ती मला शिंपडे. पाया पडते. अहो मी टाकलं तर ते मला माझ्यावर शिंपडेल. अगं मला क्षमा करा. नाही, एक मिनिट. आजपर्यंत तुझ्यावर तिने कधी हात उचललाय का? नाही ना. मग तू कर ना, शिंपड ना. कर तू. चुकले, अगं चुकले नानी, मी. हो. चुकले. होय. मला क्षमा करा. काय आंघोळ घालतेस की काय तिला? पण असं शिंपडतात ग काय तू? नानी हे नानी, काय होत आहे? हे नानी. बोक्या काय झालं? कुणाला शोधतेस? कोण हवंय? हे कुठे आहेत? कोण हे? अण्णा अगं अण्णा वारले. वारले? हो. कधी? अगं बरी आहेस ना? कधी काय? अण्णांना जाऊन आता कितीतरी वर्ष झाली. हो का? हो. अरे नाही, काय? मी आत्ता त्यांना प्रत्यक्ष माझ्या समोर बघितलं. हो, मला म्हणाले आईला शिळा भात खायला घालतेस असं म्हणून रागावलंय माझ्यावर. नाही नानी काही होत नाहीये. हे बघ तुला सांगू का, जागी आहेस का तू? स्वप्न पाहत होतीस तू? स्वप्न? अरे स्वप्न नाही अगं हो. स्वप्नात सुद्धा मी त्यांना असं प्रत्यक्ष बघितलं. त्या चपला, तेच धोतर, तो सदरा, त्याच पिशा, तीच टोपी, अगदी हुबेहूब तसेच. मी विसरून गेले की ते गेलेत म्हणून. नाही अगं गेलेत म्हणजे खरंच गेलेत. आता कशाला परत येतील? नानी तुम्हाला काय हवंय का? औषध आहे का टेण्याचं? ते कशाला हवंय तुला? टेण्याचं औषध संपलं. सतत आपलं टेण्याचं औषध, टेण्याचे औषध. व्यसन लागले तुला. हो व्यसन काय व्यसन? मदिरा आहे का ती? औषधच आहे ना? अगं मग आपण काही तिघे बसूया का? म्हणजे तिघे औषध घेऊया का? मदिरा काय मदिरा? कसले शब्द वापरते ही? मदिरा मदिरा. अरे पण मला बरं वाटतं. अगं ते घेतल्यावर बरं वाटण्यासाठीच घेतात. झोप लागते त्याने. हो झोप लागणारच. औषधाचा परिणामच तसा असतो. पण तू झोप, तुला तशी झोप लागेल. तुम्ही आडवे पडा, मला झोप लागेल. बरं वाटेल. पडा झोप. औषध कशाला द्या? औषध खरंच
स्वप्न होतं का औषधासाठी सगळं चाललंय काय नाही. बाई आवडले औषध झोपू दे.